साडेमाडे तीन. साडेमाडे तीनचा आजचा खेळ रंगणार आहे नाशिक मधल्या अरुणोदय सोसायटी इंदिरानगर मध्ये. चला तर सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे तीन. अरुणोदय सोसायटी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात पाटील काका यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार काका, तुमच्या सोसायटी बद्दल थोडीशी माहिती सांगा. ही अरुणोदय सोसायटी आहे. ही अतिशय जुनी सोसायटी आहे आणि या भागातली अतिशय सुंदर सोसायटी आहे. या मंदिरामध्ये रोज महिला येऊन पूजा आरती वगैरे करत असतात. अच्छा. विविध कार्यक्रम इथे सणांचे होत असतात. बरं. श्रावणी सोमवारी आणि इतर वारी इथं व्यवस्थित कार्यक्रम होत असतात. पण मग प्रत्येक कार्यक्रमात सगळेजण उत्साहाने सहभागी होतात. सगळी सोसायटी उत्साहाने सहभागी होते. प्रत्येक कार्यक्रमात जोश पण असतो. प्रत्येक कार्यक्रमात जोश पण असतो. म्हणजे आज पण धमाल करणार ना? चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे तीन. कार्यक्रमाची सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंडसाठी आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माया बरोबर आहे. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय? अपूर्वा हेमंत कुलकर्णी. बर. अपूर्वा, तू काय करतेस? शाळेत जाते. शाळेत जातेस. मग शाळेत खेळतेस तू? काय काय खेळतेस? लंगडी पळी. लंगडी आणि लंगडी पळी. लंगडी फळी. बरं बरं. आणि घरी पण खेळतेस ते? बरं. मग पडतेस का सारखी लंगडी फळी खेळताना? नाही, अजिबात नाही ना पडत. बरं. आणि काही लागत पण नाही तुला? बरं. आता माझं एक छोटंसं काम कर. यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे आणि एक एक टोकन काढून द्यायचं. थँक्यू. थँक्यू. 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 53. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपण आपल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या 3 मित्रांशी थोड्याशा गप्पा मारतोय. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? सागर थोरात. बर. सागर, तू काय करतोस? डिप्लोमा सिव्हिल. अच्छा, डिप्लोमा सिव्हिलला आहेस. मग काय आता घर बांधायचं डोक्यात आहे? हो आहे. बरं. कुठल्या इयरला आहेस? सेकंड इयर. सेकंड इयरला आहेस. बरं. मित्रांबरोबर नाशकात फिरायचा कुठला स्पॉट तुझा आवडता? पांडवलेनी. हां. बस. बरं. पांडवलेनी ते इथंच जवळ आहेत ना? बरं. मग काय मैत्रिणींबरोबर नेहमीच जात असाल? हो. जाताना. बरं. काय असतं रे, म्हणजे घरी असं किती वेळा गंडवलंय की मैत्रिणीबरोबर जातोय पण सांगतोय अभ्यासाला? तसं काही नाही. मग काय सांगायचं घरी? जे करा, पिकनिक तर पिकनिक, कॉलेज तर कॉलेज, क्लास तर क्लास. क्लास तर क्लास. आणि आज खेळ तर खेळच खेळायचा आहे, बाकी काही नाही. बरोबर ना? बघूयात या राऊंड मध्ये तू कसं काय किंमत सांगतोयस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? महेश थोरात. थोरात. हो. हे थोरात आणि थोरात. कोण? भाऊ. भाऊ. यस. क्या बात है. मग भाऊ ज्यावेळेस मैत्रिणींबरोबर बाहेर जातो त्यावेळेस तुझी किती मदत असते भावाला? मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, तुम्हाला काही सांगतच नाही तो त्याच्यामुळे. काही सांगत नाही, पण तू काय काय त्याला सांगितलेलं नाही? नाही, मी तर आता सध्या जॉब करतो त्याच्यामुळे काय मी लक्ष देत नाही त्याच्याकडे. अच्छा. मग कॉलेजच्या टायमिंग मध्ये बाहेर फिरला असेल ना? हो. मग कुठे कुठे जायचं तुम्ही? मी फाळके स्मारक, सोमेश्वर. अच्छा. म्हणजे असं सगळीकडे भ्रमंती व्हायची. हो. पण मग आता जॉब कुठे चालू आहे? जॉब सिन्नरला चालू आहे, मॅट्रिक्स कंपनी. अच्छा. मग सिन्नरला रोज जाऊन येऊन? हो, अपडाऊन. बरं. मग आता लग्नाचं काय? बघू आता, ते घरच्यांवर आहे. नाही, घरच्यांवर नाही रे, तुझ्यावर पण आहे. म्हणजे तू जर बघितलेला असशील तर इथंच सांग बाबा. नाही नाही, बघितलं नाही. नाही ना बघितलेलं? अजिबात नाही. नाही. बरं. मग घरी काय कधी वस्तू वगैरे विकत घेऊन येतोस? हो. मग आणतो. आणतोस ना? त्यामुळे तुला किमती माहित असणार. हो. नक्की. हो. बरं. बघूया तू आज कशी काय किंमत सांगतोस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? पूनम हेमंत कुलकर्णी. बरं. मग पूनम, तू काय करतेस? मी आता माझा डिप्लोमा झाला आहे आणि डिग्रीच्या 3rd इयरला आहे मी. बरं. पण मग कुठला ट्रेंड? ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अच्छा. बरं. मग काय इकडे नाशकात काय काय मजा करता तुम्ही? भरपूर मजा करतो. बरं. फिरायला कुठे जाता? फिरायला सोमेश्वर, नंतर इकडे पांडवलेणी. बरं. घरात मदत करतेस? हो, करते. बरं. बाहेर खरेदीला पण जातेस?
जाते. त्यामुळे वस्तूंच्या किमती तुला माहिती आहेत. हो. बरं, बघूयात आता या राऊंडमध्ये तू कशी किंमत सांगतेस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला मूळ किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं तर सोपं आहे. ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल महेश, त्यानंतर पूनम आणि सर्वात शेवटी सागर. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ग्लास सेट. या ग्लास सेटमध्ये 6 काचेचे ग्लास असून या ग्लासवर सुंदर नक्षीकाम आहे. महेश, या ग्लास सेटची सगळ्यात पहिल्यांदा तू किंमत सांगतोस. हे 11 अंक आहेत. यातले फक्त तुला 4च अंक वापरायचे आहेत. नीट विचार करून अंक वापर. महेश, काय किंमत ठरवलीस? 1800. 1800 रुपये. हो. बरोबर वाटते तुला? वाटतंय बरोबर. बरं, पाठीमागे विचारू मी. हो विचारू. बरं, काय अंदाज आहे तुमचा? किती असेल किंमत? याच्यापेक्षा जास्त वेगळी काही किंमत? 1200. बरं, इकडे पाठीमागे काय? 1100. बरं, एक मिनिट. महेश, पाठीमागे विचारू शकत नाहीस. तुला काय वाटतं सांग. 1800. ठामेस या मतावर? नक्की लिहून टाकायची मग. 1801, 1802, 1803. पूनम, आता तू किंमत ठरव. पूनम, काय किंमत आहे? 1200. 1200. बरोबर वाटते किंमत? हो. नक्की? हो. चला मग 1201, 1202 आणि 1203. सागर, आता तू किंमत ठरव. हे 11 अंक आहेत. यातल्या फक्त तुला 4 अंक वापरायचे. काय किंमत आहे सागर? 1040. 1040. बरोबर वाटते किंमत बरोबर. का कमी वाटते? बरोबर वाटते. बरोबर वाटते. बरं, मग लिहून टाकायची. हो. चला तर मग 1040 1, 1040 2, 1040 3. आपल्या तिन्ही मित्रांनी या ग्लास सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा महेश थोरात याने सांगितलेली किंमत आहे 1800 रुपये. त्यानंतर पूनम हिने सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. आणि सर्वात शेवटी सागर थोरात याने सांगितलेली किंमत आहे 1040 रुपये. पाहूयात या ग्लास सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1600 रुपये. याच्या जवळ जाणारी किंमत सांगितली होती महेशनी, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन. येस येस, क्या बात आहे. अभिनंदन महेश, तुला मिळतोय हा ग्लास सेट. हळू. अभिनंदन महेश, आनंद झालाय तुला? हो फार. फार झाला, पण तो दिसत नाहीये मला कुठेच. ओके चल. बर, मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की याच्यात काय बनवणार, काय पिणार वगैरे. तर याच्यात काय पिणार तू? सध्या तर पाणीच पिणार आहे आता. सध्या पाणी पिणार आणि नंतर मग सरबत. नंतर सरबत पिणार. बर, बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तू काय जिंकतोयस. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी सांगतोय. आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना विचारणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न नेहमीप्रमाणे खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, पंख नाहीत पण हवेत उडतो, पण हा पक्षी नव्हे. लांब लांब शेपुटे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहेत रिया, सर्वेश आणि समर्थ. तुम्ही तिघांनी मला एक एक टोकन काढून द्या. पहिल्यांदा रिया, डोळे मीट आणि यातलं टोकन काढून दे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 94. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 89.
आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या तिन्ही स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रमिला बाबूराव पाटील. अच्छा. काकी तुम्ही काय करता आता? घरकाम. सगळं आराम करतात का? हो. बर. आणि काका रिटायर झाले? रिटायर झाले. बर. काय करत होते पहिल्यांदा? कमिशनर ऑफिसला होते. कमिशनर ऑफिस म्हणजे काय पोस्टवर होते? असिस्टंट कमिशनर. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. क्या बात आहे. म्हणजे एकदम पोलीस नाही. मग फॉरेस्टला नाही हो, मग मला नीट नाही सांगता येणार. अच्छा. त्यांना माहिती सगळ्यांना. काय कुठे होते? अच्छा, वसुली विभागामध्ये होते. बर. महसूल विभागामध्ये होते. बर. सगळी गंमत चालली इकडे. मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आम्ही दोघं स्वतंत्र आहे. अच्छा. आणि मुलगा आमचा तोही जवळच आहे आमच्या. अच्छा. बर. मला सांगा की तुमचं माहेर कुठलं? नांदगाव. आणि मूळ गाव पाटलांचं? कोपरगाव जवळ. कोपरगाव. म्हणजे कोपरगावला कसं काय नांदगाववरून गेलात? म्हणजे कुणी सुचवलं स्थळ वगैरे असं काही? स्थळ सुचवायला म्हणजे आमच्या आत्या होत्या. कोण? आत्या. हा. म्हणजे सुचवलं त्यांनी असं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर लग्न झालं. हां. आणि किती वर्ष, इतक्या वर्ष सगळा संसार चाललाय. हो. सगळी खरेदी तुम्हीच करता. हो. त्यामुळे तुम्हाला खरेदीचा अंदाज आहे. सध्या नाही. सध्या नाहीये, पण अंदाज तर आहे ना. हो आहे. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनीषा ललित कापसे. बर. वहिनी आपण काय करता? मी जॉब करते कुठे? WNS मध्ये. अच्छा. आणि मिस्टर काय करतात? ते पण आमचा टॅक्स कन्सल्टंटचा बिझनेस आहे आणि WNS मध्ये पण जॉब करतात. बर बर. आपल्याला ना प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्या आयुष्यात घडलेला एक असा गमतीदार प्रसंग आहे, तो सगळ्यांना सांगावा. असा कुठला प्रसंग तुम्हाला आज सांगायला आवडेल? काय नाही, असंच नवीनच लग्न झालेलं होतं. हां आमच्या आहोंना जास्त हसलेलं मला माहीत नव्हतं त्यांना चालतं की नाही. हां आमचे सासरे फार जोक करतात, मग त्यांनी जोक केला आणि मी खूप जोरात हसले. तेवढे ते ड्युटीवरून आली. हां. मी रूममध्ये जाऊन लपून बसली. लपून बसलात? मग ते ओरडल्यावर काय करता तुम्ही? नाही, काय नाही करत. हसायचं? नाही, ओरडल्यावर पण हसता? ते ओरडले की मला जास्त हसायला येतं. जास्त हसायला येतं? मग ते ओरडणं बंद झालंय का आता? नाही, तसं काही नाही, ओरडत नाही, चालतं. चालतं. मला पण आता असंच वाटतं की तुम्ही हसत हसतच इथं खरेदी करा. पाहूया तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? छाया विलास देवांग. बर. देवांगताई आपण काय करता? मी आमचं दुकान आहे मंडप डेकोरेशनचं, तिथे मी व्यवसाय करते. तिथे बसलेली असते म्हणजे मी. अच्छा. सगळे व्यवहार तुम्ही पाहता? हो. बर. मग काय जनरेटर वगैरे आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. आहे. हसायला काय येतं? लाईट गेल्यावर तेच वापरता की काय? हो हो हो. लाईट गेल्यावर तेच वापरता? हो. मिस्टर चिडत नाही तुमचे? नाही, कारण तेच आम्हाला लावून देतात. अच्छा. बर. म्हणजे आवडत्या झी मराठीवरच्या मालिका बघायच्या असतील आणि लाईट गेली की जनरेटर लावायचं लगेच? नाही नाही, म्हणजे असं एवढं इमर्जन्सी नाही. मुख्य काही काम असलं, कार्यक्रम वगैरे बायकांचे किंवा मुलांचे तरच. तर हो. बर. एखादा आम्हाला मजेशीर प्रसंग सांगा. व्यवसाय म्हणजे आमचा असा असतो की 12ही महिने असतो. हां. पण काही वेळेला मुली आणि मी फार बोर होते, तर आम्ही त्यांच्या मागे लागतो. ती 2 मुली, मला 2 मुली आणि मी अशी एकी करून त्यांच्या मागे लागते की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचंय. मग आमचं आवडतं स्थळ म्हणजे सापुतारा, माथेरान, वणी वगैरे. तिथे आम्ही आमच्या गाडीने जातो आणि फार मौज मजा करतो. क्या बात आहे. खरेदीला पण मुली बरोबर असतात? हो. पण आता त्या तुमच्या बरोबर आहे नाहीयेत? आहे एक मुलगी आहे. या राऊंड मध्ये त्या नाही, नाही नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला एकटीलाच खरेदी हो, करायची. चालेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुमच्या तिघींना खरेदी करायची आहे 991 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला, आरामात खरेदी करा, नीट विचार करून खरेदी करा. 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे, त्यामुळे गडबड करू नका. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. छाया देवांग यांनी केलेली खरेदी आहे 807 रुपयांची. त्यानंतर प्रमिला पाटील यांनी केलेली खरेदी आहे
422 रुपयांची. तर मनीषा कापसे यांनी केलेली खरेदी आहे 975 रुपयांची. अभिनंदन, तुम्हाला मिळते संपूर्ण खरेदी. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. आता एकदा जोरात हसा. किती आनंद झालाय. सगळ्या एपिसोडचा आनंद फक्त तुम्हालाच एकटीला झाला असं वाटतंय. आता काय जॅकपॉट राऊंड मध्ये किती हसणार? याच्या दुप्पट. याच्या दुप्पट. बघा, जिंकलात तरी हसायचं, नाही जिंकलात तरी हसायचं. पण मला वाटतं तुम्ही जिंकालच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचार होता, पंख नाहीत तरीही हवेत उडतो पण हा पक्षी नव्हे, लांबच लांब शेपूट आहे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? आपला अंदाज कितीचा विजेता महेश आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कापसे वहिनी दोघेही खेळतात अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा 1 मिनिटाचा गेम आजचा खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासमोर ज्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत त्या फुगवायच्यात हवा भरून. आणि फुगवल्यानंतर त्या डोक्यावर अशा फोडायच्यात. फोडलेल्या पिशव्या तुम्हाला या समोरच्या प्लेटमध्ये तुमच्या ठेवायच्यात. जो सर्वाधिक पिशव्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं? समजलं? समजलं. तुम्हाला पण सुरुवात करायची मग. सगळेजण तयार आहेत? 3:30. लवकर लवकर लवकर. स्वतःच्या आय क्या बात आहे. लवकर लवकर लवकर. 3:30. थांबा थांबा थांबा. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे ना. आता आपण प्लास्टिकच्या पिशव्या कोणी सर्वाधिक फोडल्यात ते मोजूयात. सगळ्यात पहिल्यांदा महेश. 1. लागलं का रे खूप? 2 3 4 5 6 7 आणि 8 पिशव्या फोडल्यात. क्या बात. आणि इकडे कापसे वहिनी, मी ही पिशवी धरणार नाहीये, ही प्लेट मधली नाहीये, ही बात फोडली. पण आता काय करणार? मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. वहिनी जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लकी. लकी. ते डोकं फोडून फोडून आता लाल रंगाचं झालं म्हणून लाल. हो ठीक आहे. बर, पाठीमागे काय वाटते, लाल की हिरवी? आणि हिरवी? हिरवी. बघा काय वाटतं तुम्हाला? लाल. लालच. ठाम या मतावर. निवडा मग. कापसे वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे महेशला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे महेश. महेशला मिळालाय कटर. अभिनंदन. थँक्यू. काय विषय कट झाला म्हणून कटर? ओके. आता यानं कोणाकोणाचा विषय कट करणार? नाही, कोणाचंच नाही करणार. कोणाचाच नाही ना बाबा, अजिबात करू नकोस. आणि काय मजा आली ना आज? हो, फार मजा. खूप मजा आली ना? हो. तुला खूप खूप शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कापसे वहिनी. अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. धन्यवाद. पण तुम्ही माझ्याशी एक प्रॉमिस केलं होतं. दुप्पट असणार. हे दुप्पट होतं. आता चौपट कधी असणार? घरी गेल्या. घरी गेल्यावर त्यांना कॅमेरा दाखवल्यावर. हो. पहिला फोटो कोणाचा? फॅमिलीचा. फॅमिलीचा. काढायला मी येतो तुमच्या. चालेल. ठीक आहे. जेवायलाच चला. चालेल 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 चालेल. नक्की नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पंख नाहीत तरी हवेत उडतो पण हा पक्षी नव्हे, लांबच लांब शेपूट आहे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? थांबा थांबा थांबा. तुम्ही या. तुमचं नाव? सौ मेघा हेमंत कुलकर्णी. हा. आणि उत्तर? पतंग. पतंग हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू.